की गायकवाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या न्यू भारती यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, मी तुमच्यासाठी अजून एक खास अपडेट घेऊन आलेलो आहे. ती अपडेट अशी आहे की भारतीय डाक विभागामध्ये भरती निघालेली आहे. हा मित्रांनो, इंडियन पोस्ट ऑफिसमध्ये भरती निघालेली आहे. आता या ज्या विद्यार्थ्यांना हा फॉर्म भरायचा आहे, कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे, एकूण किती जागा आहे आणि भरतीमध्ये तुमची परीक्षा आहे की नाही, ही संपूर्ण डिटेल मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मित्रांनो. म्हणून व्हिडिओला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला मध्ये मिस करू नका. मिस केलं तुम्हाला काही कळणार नाही मित्रांनो. तर मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे भारतीय डाक विभागामध्ये, ही अतिशय महत्त्वाची संधी आहे मित्रांनो. आणि जवळजवळ ही संधीचा परिपूर्ण तुम्ही फायदा घ्या आणि संधीचं सोनं करा मित्रांनो. कारण ही भरती तुमची डायरेक्ट मुलाखतद्वारे होणार आहे. या भरतीमध्ये कुठली प्रकारची एक्झाम पण होणार नाही आहे. तुमची डायरेक्ट मुलाखतीद्वारे तुमचं सिलेक्शन होणार आहे. आता ही मुलाखत कुठे होणार आहे आणि मुलाखत किती तारखेला होणार आहे, हे संपूर्ण डिटेल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. स्क्रीन शेअर करून सांगणार आहे मित्रांनो. म्हणून व्हिडिओला स्किप करू नका. स्किप केलं तुम्हाला काय कळणार नाही. म्हणून व्हिडिओला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पहा. पण ते अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रांनो. तर मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना भारतीय डाक विभागामध्ये फॉर्म भरायचा असेल, त्यासाठी शैक्षणिक पात्रता किती राहणार आहे, वय मर्यादा किती लागणार आहे, त्याचप्रमाणे तुम्हाला या फॉर्म भरण्यासाठी अर्ज शुल्क आहे की नाही, त्याचप्रमाणे तुमची ही मुलाखत किती तारखेला होणार आहे, तुमची निवड कशाप्रमाणे होणार आहे, हे संपूर्ण डिटेल मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. स्क्रीन शेअर करून सांगणार आहे मित्रांनो. पण त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रांनो. तर जाऊया आपल्या मोबाईल स्क्रीनवर. या ठिकाणी पहा, आपली स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन केलेली आहे. तर या ठिकाणी पहा, डाक विभाग भरती 2026. तर भारतीय डाक विभागामध्ये भरती निघालेली आहे. यामध्ये पहा 10वी पास उमेदवारांसाठी खूप चांगल्या प्रकारे संधी आहे. संधीचा फायदा घ्या आणि संधीचं सोनं करा मित्रांनो. या ठिकाणी पहा, भारतीय डाक विभागामध्ये नवीन भरती 2026, शैक्षणिक पात्रता पहा 10वी उत्तीर्ण आणि कोणत्याही परीक्षेशिवाय निवड होणार आहे मित्रांनो. म्हणजे तुमची कोणतीही परीक्षा होणार नाही, तुमची डायरेक्ट मुलाखतीद्वारे निवड होणार आहे. त्याचप्रमाणे पहा, डाक विभाग भरती 2026, तुम्ही 10वी पास असाल तर भारतीय डाक विभागामध्ये नोकरी करू इच्छित आहात तर सध्या डाक विभाग भारत भरती सुरू झाली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 जानेवारी ते 8 जानेवारी 2026 पर्यंत आहे. म्हणून लवकरात लवकर तुम्ही अर्ज करू शकता मित्रांनो. या ठिकाणी 5 जानेवारी ते 8 जानेवारीपर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता मित्रांनो. त्याचप्रमाणे पहा, या भरतीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यासाठी कोणती लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. या ठिकाणी काय सांगितलं, कोणती लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. तुमची निवड केवळ एका साध्या मुलाखतीद्वारे होणार आहे. म्हणजे तुमची निवड एक साध्या इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे. यामध्ये कोणती तुमची परीक्षा घेतली जाणार नाही आहे. तुमची डायरेक्ट इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखतीद्वारे तुमची निवड होणार आहे मित्रांनो. खूप महत्त्वाची संधी मित्रांनो. तुमची कुठली परीक्षा नाही, यामध्ये डायरेक्ट मुलाखत द्यायची. मुलाखतीद्वारे तुमची डायरेक्ट सिलेक्शन होणार आहे मित्रांनो. आणि सरकारी भरती आहे. सरकारी भरतीच तुम्ही संधीचा फायदा घ्या मित्रांनो. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना, मित्रांना, मैत्रिणी शेअर करा. या ठिकाणी पहा, भरतीचा विभाग पहा. या ठिकाणी संस्थेचे नाव पहा, भारतीय डाक विभाग. पदाचे नाव पहा, विमा प्रतिनिधी, एजंट, डायरेक्ट एजंट. निवड प्रक्रिया पहा, थेट मुलाखत. म्हणजे तुमची मुलाखत डायरेक्ट इंटरव्ह्यूद्वारे तुमची निवड होणार आहे मित्रांनो. त्याचप्रमाणे पहा, कोण अर्ज करू शकते. यामध्ये पहा, ही संधी केवळ बेरोजगार तरुणांसाठीच नाही तर खालीलपैकी कोणीही यासाठी अर्ज करू शकणार आहे मित्रांनो. म्हणजे कोणी पण अर्ज करू शकणार आहे. यामध्ये पहा, बेरोजगार तरुण आणि तरुणी, निवृत्त शिक्षक किंवा माजी सैनिक, अंगणवाडी ताई किंवा स्वतःचा छोटा व्यवसाय करणारी व्यक्ती, ग्रामपंचायत सदस्य किंवा ज्यांना विमा क्षेत्रात रस आहे असे
सर्वजण अर्ज करू शकता मित्रांनो. यामध्ये जी माहिती सांगितलेली आहे असे जे व्यक्ती आहे, ही व्यक्ती सर्वजण जे यामध्ये जी व्यक्ती येते ती व्यक्ती हा अर्ज भरू शकते मित्रांनो. त्याचप्रमाणे आवश्यक पात्रता या ठिकाणी शिक्षण या ठिकाणी तुम्ही कोणत्याही बोर्डात म्हणजे 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे मित्रांनो. कौशल्य जर तुम्हाला लोकांशी संवाद साधण्याचे कौशल्य म्हणजे मार्केटिंग स्किल अवगत असणे पाहिजे. त्यामध्ये ज्ञान थोडेफार संगणकाचे असणे आवश्यक आहे, कारण स्थानिक भागाची माहिती असणे फायद्याचे ठरते मित्रांनो. यामध्ये सांगितलेलं आहे 10वी उत्तीर्ण, मार्केटिंग स्किल पाहिजे आणि संगणकाची कॉम्प्युटरची थोडीशी माहिती पाहिजे मित्रांनो. त्याचप्रमाणे वय मर्यादा या ठिकाणी तुम्हाला वय मर्यादा किती सांगितलं 18 ते 50 म्हणजे 18 ते 50 जे उमेदवार आहे ते पण अर्ज करू शकतात मित्रांनो. तर वय मर्यादा पण 50 पर्यंत आहे मित्रांनो. चांगली संधी आहे. नोकरीचे ठिकाण आणि कमाई या ठिकाणी डाक विभाग भरती 2025 या भरतीद्वारे तुम्हाला सोलापूर शहर, मोहोळ, बार्शी आणि अक्कलकोट या कामाकरिता काम करण्याची संधी मिळेल. म्हणजे सोलापूर शहरमध्ये मोहोळ, बार्शी आणि अक्कलकोट या ठिकाणी तुम्हाला नोकरी मिळेल मित्रांनो. त्याचप्रमाणे उत्पन्न यामध्ये ठराविक पगार नसून तुम्ही जेवढ्या विमा पॉलिसी विकाल त्यावर तुम्हाला पोस्ट ऑफिसकडून आकर्षक कमिशन इन्सेंटिव्ह दिले जाईल. तुम्ही जेवढी मेहनत करा तेवढी तुमची कमाई होईल मित्रांनो. प्रकारे संधी आहे मित्रांनो. तर या ठिकाणी मुलाखतीचे ठिकाण आणि तारीख या ठिकाणी सांगलेलं आहे. तर या ठिकाणी 5 जानेवारी ते 8 जानेवारीपर्यंत तुम्ही कोणत्याही कालावधीनुसार तुम्ही या ठिकाणी तुमच्या सोयीनुसार खालील ठिकाणी उपस्थित राहू शकता. 5 ते 8 जानेवारीपर्यंत तुमची मुलाखत होणार आहे मित्रांनो. या ठिकाणी अक्कलकोट टपाल कार्यालय आहे, त्याचप्रमाणे बार्शी टपाल कार्यालय आहे, त्याचप्रमाणे मोहोळ टपाल कार्यालय आहे, विभागीय कार्यालय सोलापूर प्रधान डाकघर आहे मित्रांनो. या ठिकाणी तुम्ही 5 ते 8 जानेवारीपर्यंत त्या ठिकाणी मुलाखतीसाठी उपस्थित राहू शकता मित्रांनो. त्याचप्रमाणे अर्ज कसा करावा, हाऊ टू अप्लाय, यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा नाही मित्रांनो. काय सांगितलं या ठिकाणी, यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा नाही. तुम्हाला एका कोऱ्या कागदावर वरिष्ठ अधीक्षक सोलापूर विभाग या नावाने अर्ज लिहून मुलाखतीच्या ठिकाणी न्यायचा आहे. तर यामध्ये मित्रांनो तुम्हाला कुठल्या प्रकारचा ऑनलाईन अर्ज करायचा नाही. एका कोऱ्या पेजवर आपल्या स्वतःच्या सुंदर हस्ताक्षरामध्ये तुम्ही हा अर्ज भरायचा आहे आणि त्या ठिकाणी मुलाखतीच्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी हजर करायचा आहे. सोबत न्यायचे कागदपत्र मुलाखतीसाठी जाताना तुम्हाला पुढील कागदपत्र न्यायचे आहे. कोणकोणते कागदपत्र या ठिकाणी तुमचे शैक्षणिक प्रमाणपत्र ओरिजिनल आणि झेरॉक्स पाहिजे. त्याचप्रमाणे आधार कार्ड आणि पॅन कार्ड, त्याचप्रमाणे 3 पासपोर्ट साईज फोटो आणि निवड झाल्यावर तुम्हाला 5,000 सुरक्षा अनामत म्हणून जमा करावा लागतील मित्रांनो. निवड झाल्यावर तुम्हाला त्या ठिकाणी 5,000 सुरक्षा अनामत म्हणून जमा करावा लागणार आहे. त्याचप्रमाणे डाक विभाग भरती नोटिफिकेशन PDF फाईल, यामध्ये तुम्हाला PDF फाईल जर वाचायची असेल मित्रांनो तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये PDF जराची लिंक दिलेली आहे. त्या ठिकाणी जर तुम्ही PDF जरात वाचून तुम्ही हा फॉर्म भरू शकता. कशा पद्धतीने तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे का त्या PDF जरातमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे मित्रांनो. तर त्याचप्रमाणे पोस्ट ऑफिस सारख्या सरकारी संस्थेबाबत काम करणे हे केवळ उत्पन्नाचे साधन नाही, तर समाजात एका मान-सन्मान मिळवून देणारे काम आहे. त्यामुळे ही संधी गमवू नका आणि अशाच लेटेस्ट अपडेट भरतीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. तर मित्रांनो भेटू असेच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शालोम, शांती, सलाम, बाय बाय.